नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आहे आपला आरीवर्कचा 13वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत फर स्टिच। आता ही फर स्टिच आहे ही कधी करतात, त्याचा वापर कधी होतो हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला तर आता या फर स्टिचचा वापर कधी होतो आपल्याला जेव्हा आपण लीफ फिलिंग करतो किंवा बुट्टा वर्क करतो तेव्हा सेम पद्धतीची स्टिच आपल्याला लागते। चला आपण ही स्टिच शिकूया। आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर फर स्टिच कशी करतात ते बघूया आपण फर स्टिच। आता मी इथे लाईन ड्रॉ करून घेते। फर स्टिच बघा, मी अशा 2 लाईन ड्रॉ करून घेतल्या। आता आपल्याला वर्कसाठी सिल्क थ्रेडचे 2 रील लागतात एकाच कलरचे, त्याच्यामुळे मी असे 2 रील घेतलेले आहेत आणि ही 2 तार निडल घेतलेली आहे। बघा याचं टोक बघा शार्प असतं, त्याच्यामुळे 2 तार निडलच घ्या आरी वर्क सिल्क थ्रेडसाठी। आता हे 2 रीलचे 2 पदर मी घेतलेले आहेत आणि अशी गाठ मारत आहे। आता हा एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो कट करूया, म्हणजे आपल्याला तो स्टिचिंगला प्रॉब्लेम करणार नाही। आता ही गाठ खालून कशी पकडायची ते मी दाखवते। असं मधल्या बोटात अशी गाठ पकडायची ही आणि असं सर्कल मारायचा। ही वरची साईड आहे ना ही आपल्याला खालून सुईमध्ये अडकवायची आहे। बघा, मी एक वरच्या दिशेने टाका काढला आणि आपण नेहमीप्रमाणे कोणतेही स्टिच देताना लॉक स्टिच देतो। लॉक स्टिच म्हणजेच काय, छोटा टाका। आता बघा, त्या सुईच्या टोकानेच धागा आपण खाली आणला, पुन्हा एक स्टिच दिली, पुन्हा क्रॉसमध्ये आपण गेलो आणि तो टाका खालच्या दिशेने आणला, म्हणजे खालच्या दिशेला आपल्याला लॉक करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुई आहे ही आपल्या दिशेने ओढायची आहे। बघा, पुन्हा एक वरती टाका काढला आणि सुईचं टोक आपण खालच्या दिशेने आणलं खाली लॉक करण्यासाठी। खालून धागा खेचायचा नाहीये अजिबात, आपल्याला सुईच्या टोकानेच धागा हा खेचायचा आहे। आता एंड नॉट देते। बघा, पुन्हा एकदा बघूया। एक टाका वर काढला, त्याच्यानंतर आपण लॉक स्टिच देतोय, तोच टाका खाली घेऊन आलो, पुन्हा क्रॉसमध्ये एक टाका आणि हा टाका रिव्हर्समध्ये आपण खालच्या दिशेने आणला, पुन्हा एक लॉक स्टिच दिली, पुन्हा क्रॉसमध्ये नेला टाका, मी पुन्हा रिव्हर्समध्ये खाली आणला लॉक करण्यासाठी। मग आता एंड नॉट मारते। जेव्हा आपण टाका रिव्हर्समध्ये आणतो ना तेव्हा फक्त सुईच्या टोकानेच तो रिव्हर्समध्ये आणायचा आहे, खालून खेचायचा नाहीये। बघा, पुन्हा एकदा बघूया। एक टाका काढला, त्याच्यानंतर लॉक स्टिच दिली,
तोच टाका आपण खाली आणला. बघा तुम्ही एक तिथे लॉक स्टिच सुद्धा देऊ शकता, म्हणजे तुमची स्टिच तिथून हलणार नाही. बघा एक लॉक स्टिच दिली म्हणजे आता ती तिथून हलणार नाही. पुन्हा आपण क्रॉसमध्ये गेलो, रिवर्समध्ये टाका खाली आणला, पुन्हा एक लॉक स्टिच दिली, तर तोच टाका आपण पुन्हा दुसऱ्या साईडला क्रॉसमध्ये नेला, तिथून पुन्हा रिवर्स खाली आलो खालच्या दिशेने लॉक करण्यासाठी. बघा आता आपण इथे 3 घेतलेले आहे, इथे आपण 5 सुद्धा घेऊ शकतो टाके सेम पद्धतीने. बघा खाली आणला लॉक करण्यासाठी. बघा किती सुंदर पानाची डिझाइन झाली. याच पद्धतीने आपण लीफ फिलिंग करतो. बघा खाली आणलं, लॉक केलं. जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा पाहिजे असतील टाके तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी आता इथेच थांबते आहे, आता इथे लॉक करते. बघा पुन्हा एकदा आपण प्रॅक्टिस करूया. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल ना तेवढं तुम्हाला वर्क इझी वाटणार आहे, इझी जाणार आहे आणि तुमची फिनिशिंगसुद्धा प्रॉपर छान येणार आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस भरपूर करा. बघा खाली आणला टाका मी, पुन्हा एक लॉक स्टिच दिली. नाही दिली तरी चालते, पण दिली तरी सुद्धा चालते, कारण आपली स्टिच ती हालत नाही ना तिथून जागेवरून. बघा आता रिवर्समध्ये टाका आपण खालच्या दिशेने आणला. पुन्हा क्रॉसमध्ये रिवर्स टाका खाली आणला. पुन्हा क्रॉसमध्ये रिवर्स टाका खाली आणला लॉक करण्यासाठी. बघा पुन्हा वरती क्रॉसमध्ये टाका आणि तो लॉक करण्यासाठी रिवर्समध्ये पाठी आणला. आणि क्रॉसमध्ये आणताना ना फक्त सुईच्या टोकानेच तो आणायचा आहे, म्हणजे खालून धागा खेचायचा नाही आहे. खालून खेचला ना का मग तो धागा तुटतो किंवा आपली फिनिशिंग जाते. त्याच्यामुळे त्या टोकाने सुईच्या आपल्याला धागा रिवर्स साईडला म्हणजेच खाली आणायचा आहे आपल्याला तो. मग आता एंड नॉट दिली. पुन्हा बघा एक टाका काढला, तो आपण खाली आणला, पुन्हा तो लॉक केला. आता क्रॉस साईडला एक टाका घेतला आणि तो रिवर्समध्ये आपण पाठच्या दिशेने आणला. पुन्हा एक स्टिच घेतली, पुन्हा दुसऱ्या साईडला आपण रिवर्समध्ये टाका खाली आणला. बघा सेम पद्धत आहे. याच पद्धतीने आपण बुट्टा वर्क सुद्धा करू शकतो छान पद्धतीने. आणि हीच पद्धत आहे, ह्यानेच आपण लीफ फिलिंग सुद्धा करू शकतो. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
आणि तुमचे कोणतेही तुमचे डाऊट्स असतील ते मला तुम्ही नक्की कमेंट करून विचारा, म्हणजे मी तुमच्या डाऊट्सवर सुद्धा एक व्हिडिओ बनवेन. असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. असाच सपोर्ट करत राहा.